नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खमंग अशी डाळीची खिचडी। ही आहे मुगाची डाळ, मसुराची डाळ, तुरीची डाळ आणि मी हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। या तांदूळाची क्वालिटी खूप छान आहे। आता यासाठी लागणारी सामग्री बघूया। फ्रेश कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी येथे घेतलेल्या आहे। यासाठी हळद लागणार आहे, जिरे, मोहरी आणि शेंगदाणे आणि चवीपुरते मीठ हे बघा आणि थोडेसे तेल हे बघा। आपले सर्व सामग्री आता रेडी आहे। आपण या सर्वांचं एकत्रित मिश्रण करूया आणि याला स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेऊया। आता स्वच्छ धुतल्याच्या नंतर हे पाणी काढून झालेलं आहे। आता तोपर्यंत मी हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या बारीक बारीक तुकडे करणार आहे। तर हे बघा माझे तुकडे करून झालेले आहेत। आता मी गॅस चालू करणार आहे। गॅसवरती मी कुकर ठेवले आहे। यामध्ये आपल्याला कमी फ्लेमवर तेल टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहोत। याच्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि याला व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे। यामध्ये आपण लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। हे टाकून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी नंतर सजावटीसाठी वरून टाकायसाठी ठेवूया बाजूला। आता शेंगदाणे पण मी याच्यामध्ये ॲड केले आहे। आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे। आता हे जे आपलं डाळ आणि तांदूळ आपण भिजवून ठेवले होते ते व्यवस्थित प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला जशी खिचडी आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घालू शकता। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅसचा फ्लेम सुरू करून आपल्याला झाकण मी आता इथे लावून घेतलेलं आहे। आपल्याला 15 ते 20 मिनिट व्यवस्थितरित्या खिचडी शिजून द्यायची आहे। हे बघा आपली खिचडी झालेली आहे। आपण आता या खिचडीमधील सर्वप्रथम गॅस बंद करून खिचडीमधील हवा आपण काढून घेऊया। आता आपण बघूयात आपली खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे। आता ही खिचडी मी सर्व करू शकते। ऑलरेडी मी ताट बनवून ठेवलं होतं, त्यामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता। आता यावरती मी खिचडीवरती कोथिंबीर आणि साजूक तूप घालणार आहे। वाव, किती छान खमंग असा वास आलेला आहे। आता तुमची खिचडी ही खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही देखील अशी खिचडी बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि ही रेसिपी आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तुम्हाला अशी खिचडीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की ट्राय करा। आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।